नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदरशा पुस्तकाचा. नाव आहे वाघाच्या मागावर. लेखक व्यंकटेश माडगुळकर सर. माझ्या हातात या पुस्तकाची ऑक्टोबर 1997 साली प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती आहे. या पुस्तकातील बरेचसे लेख पूर्वप्रसिद्धी प्राप्त आहेत, जसे की पुस्तकाच्या नावावर असणारा प्रथम लेख वाघाच्या मागावर. हा लेख 1956 साली सह्याद्री दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाला होता. यानंतरचा पारधी हा लेख लोकसत्ता दिवाळी अंकामध्ये 1957 साली प्रथम प्रकाशित झाला होता. हंस, लोकसत्ता, अभिजात, साहित्य शिवार मिळून साऱ्याजणे या दिवाळी अंकात तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या वार्षिक अंकामध्ये प्रसिद्ध झालेले हे सुरेख लेख या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अगदी 16 लेखांमध्ये माननीय लेखकांनी हे पुस्तक विभागलं आहे. चला तर वळूयात आपण लेखांकडे. सर्वप्रथम लेख वाघाच्या मागावर. सिंहगडाच्या उदात्तपणापासून आणि कौतुकापासून हा लेख सुरू होतो. वाघिणीच्या मागावरची ही शिकार कथा. लेखक लिहितात, वास्तविक वाघाच्या शिकारीला जावे एवढी माझी तयारी झालेली नव्हती, कारण मी काही लहानपणापासून बंदूक वागवलेला माणूस नाही. केवळ जवळ बंदूक आणि काडतुसे असली आणि रानात जनावर असले म्हणजे माणूस शिकारी होत नाही. त्या कामी माणूस चपळ हवा, विलक्षण धीट हवा. चटकन कुठल्याही गोष्टीचा निर्णय त्याला करता आला पाहिजे, धोरणे बांधता आली पाहिजे. शिकाऱ्याने काटक असायला हवे, त्याचे कान डोळे तीक्ष्ण पाहिजेत आणि या सर्वांच्या जोडीला त्याच्यापाशी अनेक वर्षांचा डोळस अनुभव पाहिजे. हे सारं माझ्यापाशी कुठे होतं बरं? हां, हे खरे की एवढ्याने काही संपलं नव्हतं. जोपर्यंत माझ्यापाशी हत्यार होतं आणि जंगलात वाघ होता तोपर्यंत निराशा येण्याचे कारण नव्हते. आशा आणि दम या दोन्ही गोष्टी शिकाऱ्याने घट्ट धरून ठेवण्यापैकी आहेत. हे सगळं मानलं तरी सुद्धा समोर आलेला वाघ बार न घालता जाऊ देणे हे खरे नाही. अगोदरच नेहमीच्या व्यापातून जंगलात जाण्या इतकी सवड मला मिळणं मुश्किलीचे होते. मिळाली तर त्यावेळी वाघ जंगलात आहे हे कळणे कठीण होते. जरी कळले तरी तयारीनिशी तिथे जाऊन बसताच वाघ समोर येणे ही क्वचित घडणारी गोष्ट होती. या सिंहगडावर मी अनेक वेळा वाघासाठी येऊन गेलो होतो. साहजिक वाघ दिसणे ही फार दुर्मिळ गोष्ट. दिसला तरी मारायला मिळावा असा दिसणे हे त्याहून दुर्मिळ. आणि माझ्या अडाणीपणामुळे ही क्वचित येणारी संधी मी साफ गमावली होती. मित्रहो, लेखकांच्या या मनोगतावरून कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी हा लेख सर्वप्रथम 1956 साली प्रकाशित झालेला आहे हे ध्यानात ठेवा. या लेखामध्ये 2 तरुण नर वाघांची झुंज वाजताना अंगावर काटा उभा राहतो. या 2 वाघांपैकी एक झुंज हरतो म्हणून मरतो आणि दुसरा वाघ मात्र बंदुकीच्या गोळीने ठार केला जातो. याविषयी लेखकाचं मनोगत वाचताना आपलंही मन जड होतं. ते म्हणतात, शेजारी शेजारी हिरवळीवर पडलेल्या त्या 2 उमद्या जनावरांकडे पाहता पाहता शिकार साधल्याचा आनंद ओसरला आणि माझे मन जड झाले. जंगलाचे हे उमदे वैभव अचेतन झाले त्याबद्दल विषाद वाटला. तसे पाहिले तर शिकारीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकारीचे नियम पाळले गेले नव्हते. शिकाऱ्याची म्हणून अशी एक नीती आहे, खरा शिकारी ती नेहमीच पाळतो. अद्याप ओरडत फिरणारी ती वाघीण मारली असती तर माझ्यापाशी काही उत्तर होतं. रानावनातले आपले नैसर्गिक भक्ष्य सोडून ती गुरे शेरडे मारू लागली होती. नुकसान होत होतं. ती तशीच राहिली तर उपद्रव वाढणार होता. त्यामुळे ती वाघीण मारणे चुकीचे झाले नसते. पण समोर पडलेल्या त्या 2 नरांनी काय बरे अपराध केला होता? दिवस रात्र गडावर फिरणाऱ्या वाघिणीच्या हाका ऐकून ते इथे आले होते. आणि ही घटना अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक होती. या रानात पाऊल टाकण्यापलीकडे त्यांच्या हातून काहीही अपराध झाला नव्हता. मग रात्रभर आम्ही त्यांना वेदनांनी तडफडू का दिले? बरे, वाघाचे एक राहू द्या, परंतु वाघिणीला फसविण्यासाठी त्या बिचाऱ्या अजापुत्राचा बळी का दिला? आता नव्या कायद्यानुसार असे बकरे बांधण्यास त्यास बंदी घातली आहे ते वेगळं.
तसेच हातात बंदुका असून ते तरच तोंडाने का बरं मारू दिले? या साऱ्या प्रश्नांपासून बचाव करण्याजोगी एकच ढाल माझ्याकडे आहे आणि ती म्हणजे अज्ञान. मी नवशिका होतो आणि नवशिक्या खेळाडूंनी मोडलेले नियम माफ केले जावेत. पण त्याबरोबर हेही खरं की ही ढाल मी इथून पुढे वापरणार नाही. त्या 2 वाघांपाशी उभ्या राहिल्या ती कबुली मी दिली आणि मेट्यावरची माणसे चाकू घेऊन कातडे काढण्यासाठी आली. आता या 2 वाघांपैकी एका वाघाचे सुरेख कातडे माझ्या बसायच्या खोलीमध्ये आहे. माझ्या लहान घराला त्याने भव्यता दिली आहे. माझ्या घरी पहिल्यानेच येणारा प्रत्येक चौकस माणूस निसर्गाने विणलेल्या या सुरेख गालिच्यावरून हात फिरवतो आणि जनावर कुठे मिळाले म्हणून चौकशीही करतो. मग सिगारेट पेटवून आणि कोचात रेलून नवशिक्या शिकाऱ्याच्या या शिकारीची हकीकत मी सांगू लागतो. गोष्टी सांगणे हा जन्माचा धंदा असूनही ही गोष्ट सांगण्याचा मी कधीच कंटाळा करत नाही. मित्रहो, मी पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छिते. लेखकाने लिहिलेल्या या मनोगतावरून कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी या लेखाचा कालावधी लक्षात घ्या. 1956 साली हा लेख प्रकाशित झालेला आहे. मित्रहो, यानंतरचा पारधी हा लेख अप्रतिम. या लेखातले शब्द लेखकाने फार संयमाने लिहिले आहेत. हे लेख वाचताना पदोपदी जाणवत राहतं. पाखरं, बंदूक, माणसं आणि गिधाडांच्या अस्तित्वावर बेतलेला हा लेख मुळात वाचण्याजोगा. या लेखानंतरचे माकडं पाळणारा गंगाराम तसेच गोविंदा कातकरी ही एक प्रकारची व्यक्तिचित्रण. सुंदरचा अनुभव देणारे हे लेख नकळत अस्वस्थतेची किनार लिहून मनामध्ये नाचत राहतात. यानंतरच्या एका चितळाचा शेवट या लेखामध्ये लेखक चितळाच्या शिकारीसाठी पाठलाग करत असता ते चितळ जेव्हा मगरीचं भक्ष्य बनतं तेव्हाचं आत्मचिंतन आर्तपणे व्यक्त करतात. भयंकर सत्य वाचायला मिळतं या लेखामध्ये. खरं तर हे शिकारीचं वर्णन आणि कौतुक वाचताना माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचते. पण असो, भारत स्वातंत्र्याच्या प्रथम पर्वामध्ये होता ना तेव्हाचं हे लिखाण. असेही बऱ्याचशा निसर्गप्रेमी लोकांनी शिकारी म्हणूनच जंगलामध्ये प्रथम पाऊल ठेवलं होतं आणि नंतर या निसर्गापुढे आपला स्वाभिमान बाजूला ठेवून नतमस्तक झाले होते आणि शिकार करण्याचा उन्मादही गळून पडला होता. कधी सरकारी नियमांमुळे तर कधी निसर्गाने करविलेल्या आत्मसाक्षात्कारामुळे. त्यामुळे हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल ना त्यावेळेस तुमचा तटस्थपणा तुम्हाला नक्की मदत करेन. यानंतरचा लेख आहे व्याघ्री. वाघ रूप बदलून स्त्री होईल या संभाव्यतेवर हा लेख लिहिला गेला आहे. लेखक लिहितात, जमिनी सपाट झालेले जनावर मला झाडावरून दिसले होते. पण आता जमिनीवरून कसे दिसणार? झाडं झुडपे होती, गवत होते, म्हणून अगदी गहाळपणाने 5, 10, 15, 20 पावले टाकली आणि माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. काळीच धाड धाड उडू लागलं होतं. पायातलं बळ गेलं. ज्या जागी बिबळ्या पडला होता त्याच जागी एक मध्यम वयाची बाई सावकाश उठून बसली. आमच्याकडे तिची पाठ होती. मोठ्याने तोंडावर हात घेऊन विस्फारलेल्या डोळ्यांनी सोमल्याने लमाणीत शिबी हसडली. साहेबा, बाईवर बार घातलास काय रे? मेलो आता. पण तेवढ्यात ती बाई उठून उभी राहिली. जंगली जनावर बघते तशी बघू लागली. मी बेशुद्ध कोसळलो कसा नाही याचं मला आजही आश्चर्य वाटतं. सोमल्याचा हात खेचून मी काही क्षण थरथरत उभा राहिलो. घाबरू नकोस असे धपक्या आवाजात म्हणून बंदूक रोखून एक एक पाऊल पुढे टाकू लागलो. बाई निश्चितच जाया झाली नव्हती, कारण ती कणत विवळत नव्हती. बॉलचा मार घेऊन 2 पायांवर उभे राहणे तिला शक्यच नव्हते. आता ती लांब लचक वाट स्पष्ट दिसत होती आणि तिच्यावर आगेमागे मी मारलेल्या वाघाचे धूड मुळीच दिसत नव्हते. सोमल्याने हिसका मारून हात सोडवून घेतला आणि विलक्षण घाबरलेला तो लमाणी पाठ फिरवून धावत सुटला. नकळत मीही त्याच्या पाठीमागे धावलो. दमछाक झाली तेव्हा आम्ही दोघेही झाडाच्या खोडाला टेकून उभे राहिलो. बोलता येतच नव्हतं. तोंड उघडे टाकून सोमल्या कुत्र्यासारखा धापा टाकीत होता. माझ्या डोक्यात नाना विचार येत होते. मी बिबळ्या पाहिला, मारला हे 100% सत्य होतं. मग तो गेला कुठे? आणि ही बाई कुठून आली? हा काय विलक्षण प्रकार आहे?
आकार आणि चालणे यावरून माझ्या लक्षात आले होते की ही मादी आहे, नर नव्हे. पण वाघाच्या मादीची माणसाची मादी कशी झाली? तेवढ्यात दम घेऊन लमाणी बोलला, दादा, ही बिबळ्याची जात लई हरामी, ती रूप घेते. घटकेत हरण, घटकेत तरस. मूर्ख आहेस, आई शपथ. जिम कॉर्बेटच्या एका पुस्तकामध्ये वाघाने माणसासारखा आवाज केल्याचं मी वाचलं होतं. पण वाघ रूप बदलतो ही कल्पना देखील मी कधी ऐकली नव्हती. सोमल्यासारख्या जंगली माणसाच्या काय वाटेल त्या भाबड्या श्रद्धा, अंधश्रद्धा असतील, पण मी त्यावर कसा विश्वास ठेवू? आणि आपण का पळालो याची आता मला शरम वाटली. तेवढ्यात ती बाई समोरून येताना दिसली. झटकन माझा दंड दाबून सोमल्या दबक्या आवाजात बोलला, दादा, हाण तिला, गोळी घाल, ती वाघीणच आहे, माणूस नाही. त्याचा आवाज कापरा होता, अंग कापत होता. माणसाला, त्यातही स्त्रीला गोळी घालण्याच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले. त्या बाईने आम्हाला पाहिलं. जंगली जनावरासारखी ती पुन्हा जागच्या जागी थांबली. एकटक आमच्याकडे पाहू लागली. मित्र, हा लेख खरंच सुंदर आहे. वाघाच्या अस्तित्वामागचं वलय इतकं सुंदर आणि भव्य आहे ना की कितीतरी दंतकथा जोडल्या गेल्या आहेत त्याच्यासोबत. एका क्षणात मृत्यू देऊ शकणाऱ्या वाघाला जंगलाचा राजा उगाचच म्हटलं जात नाही. या लेखानंतरचे शिकार, लढत, जंगल, कांगारूचे चांगभलं, बागेतला शिंपी, पाखरे, हिरवे तळ कोकण, चिमणा चिमणी, कुटुंबकथा आणि शिकारीचा छंद, हे सारेच लेख अप्रतिम. एकंदरीत सारे समृद्ध लेख आणि अक्षरशः समृद्धच अनुभव देणारं हे पुस्तक वाचण्याजोगं. निसर्गाने ना प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट भूमिका दिली आहे. काही प्राणी अन्न साखळीतील संतुलन राखतात, तर काही जंगलाच्या पुनर्निर्मितीमध्ये मदत करतात. अशा प्रत्येक सजीवाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. जेव्हा शिकारीमुळे एखादी प्रजाती कमी होते किंवा नष्ट होते, तेव्हा निसर्गाचा समतोल ढासळतो आणि त्याचे परिणाम हळूहळू मानवावरही दिसून येतात, जसे की हवामान बदल, अन्न टंचाई आणि नैसर्गिक आपत्ती. आजच्या काळात शिकार विरोधी कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी आणि लोकांची मानसिकता बदलणे तितकेच गरजेचे आहे. शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवली तर भविष्यामध्ये शिकारीसारख्या कृती आपोआप कमी होतील. खऱ्या अर्थाने प्रगती म्हणजे निसर्गावर वर्चस्व गाजविणे नव्हे, तर त्याच्यासोबत समतोल राखून जगणे होय. शिकार टाळणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाचे जतन करणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वाघाच्या मागावर या पुस्तकामधून लेखक आपल्याला हेच सांगू इच्छितात. माडगुळकर सरांची बरीचशी पुस्तकं शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहेत. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी बुक स्टोअरची लिंक देत आहे, तुम्ही नक्की तिथे भेट द्या. चला, आता मी थांबते. तुम्हा सर्वांना हा पुस्तक परिचय कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा अभ्यासपूर्ण लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.